Hello friend, today start with 7th class science as a 7th chapter motion, force and work. Last lecture see the distance displacement, speed velocity is a formula, definition and unit. See the last video. Today start with average velocity and instantaneous velocity. Average velocity means sarasari वेग, instantaneous velocity means तात्कालीन वेग. See the velocity of an object can change even while it's moving along a straight line. बघा the velocity कशाची velocity कशाचा वेग of an object. ऑब्जेक्टचा जो वेग आहे म्हणजे ऑब्जेक्ट काय वापरला हा ऑब्जेक्ट आहे ट्रक. त्याचं काय चेंज होता जो मुव्हिंग अलॉंग अ स्ट्रेट लाईन तो काय मूव्ह करतो मूव्ह म्हणजे हालचाल मूव्ह काय करतो स्ट्रेट लाईन म्हणजे एका रेषेत तो मूव्ह करतोय बरोबर आहे का. सपोज दॅट दी ट्रक म्हणजे ऑब्जेक्ट ट्रक इज कव्हरिंग अ डिस्टन्स 40 किलोमीटर फ्रॉम ए टू डी इन अ स्ट्रेट लाईन. ही जी ट्रक आहे तो ए टू डी ही स्ट्रेट लाईन मध्ये दिसते कुठेही त्याला झिगझॅग नाहीये मोशन. दॅट मीन्स ऑफ दी डिस्प्लेसमेंट बरोबर आहे का. जेव्हा स्ट्रेट लाईन मध्ये जातं लास्ट व्हिडिओ मध्ये होते ते काय होतं डिस्प्लेसमेंट होतं. दॅट मीन्स दॅट इज द डिस्प्लेसमेंट किती आलं 40 किलोमीटर म्हणजे 40 किलोमीटर हे काय झालं विस्थापन झालं कशाचं तर ह्या ट्रकचं स्ट्रेट लाईन मध्ये झाल्यामुळं. नंतर बघा it requires altogether 1 hour for this average velocity is 40 km per hour. म्हणजे ह्याचं काय ठरलं जी अवरेज व्हेलॉसिटी ती एका तासात ही जी अवरेज व्हेलॉसिटी ह्या ट्रकची अवरेज व्हेलॉसिटी किती निघाली एका तासामध्ये ती 40 किलोमीटर अंतर पार करते ही अवरेज व्हेलॉसिटी झालं म्हणजे सरासरी वेग. However, if the truck transfers the बघा truck transfers the 10 kilometer distance AB in a 10 minutes, BC in a 20 minutes and CD in a 30 minutes. then बघा मी आकृती काढली त्यावरून तुम्हाला समजेल. बघा बुक मध्ये बघा काय सांगितलंय A to B ए पासून बी पर्यंत ही ट्रक गेली बी तर थांबली. बी पाशी गेली तेव्हा त्यानं काय केलं 10 किलोमीटर जे अंतर आहे जे डिस्टन्स आहे ते किती मिनिटात पूर्ण केलं 10 मिनिट मध्ये बरोबर आहे का. नंतर बी पासून सी पर्यंत गेली तेव्हा त्याने किती अंतर पार केलं ट्रकनं 10 किलोमीटरच अंतर पार केलं पण तेव्हा किती टाइम लागला ऍज अ 20 मिनिट बरोबर आहे का. नंतर सी टू डी गेली सी टू डू 20 किलोमीटर डिस्टन्स आहे त्याच्यात तिनं 30 मिनिट टाइम लागला म्हणजे त्याला वेळ किती लागला 30 मिनिट बघा. आणि हा पूर्ण वेळ किती आहे ए टू डी 1 hour means 60 मिनिट बरोबर आहे का. एका तास हा एक तास म्हणजे 60 मिनिटे बरोबर आहे का. हे पूर्ण किती झाले बघा 10 20 30 आणि 30 60 म्हणजे 60 मिनिटे म्हणजेच एक तास. आणि अंतर बघा 10 20 आणि 20 40 किलोमीटर अंतर एका तासात त्यानं पार केलं. बघा ह्याच्यावरून आपल्याला काय फॉर्म्युला मिळतोय बघा फॉर्म्युला average velocity is equal to displacement division of total time म्हणजे जो काही वेळ लागला एकूण तो बरोबर आहे का. आता बघा पहिल्यांदा काय सांगितलंय velocity for the distance AB in kilometer per hour बरोबर आहे का. पर आवर पहिलं ए टू बी किती सांगितलंय किती अंतर डिस्प्लेसमेंट किती आलं हे डिस्प्लेसमेंट किती आहे 10 किलोमीटर बरोबर आहे का 10 किलोमीटर त्याला किती टाइम लागला 10 मिनिट बरोबर आहे का 10 मिनिट. आणि दोन्हीलाही सेम युनिट त्याचं काय युनिट आहे ते करायचं. अगोदर बघा 10 ला 6 न गुणायचं कारण छेद समान करायचं 6 न गुणायचं कारण त्याच्यात जो छेद आहे तो समान करायचा आपल्याला अवर्स मध्ये आणायचा आहे. हे मिनिट आहे बघा मिनिट आहे ते कशात आणायचंय तासात आणायचं आहे म्हणजे ह्याला किती न गुणल्यावर 60 होईल 6 न गुणल्यावर बरोबर आहे का. बघा 10 सक्क इथं किलोमीटर पर आवर मध्ये केलं
हे किलोमीटर पर मिनिट मध्ये. बघा 10 सक्क 60 आणि 10 सक्क 60 हे किलोमीटर मध्ये झालं आणि 60 मिनिटे म्हणजे 60 मिनिट. परत आवर मध्ये करू. बघा 60 मिनिट हाय असं राहील. हे जर आवर मध्ये केलं 60 मिनिटाचा 1 आवर होतं, बरोबर आहे का. आणि हे किलोमीटर मध्ये म्हणजेच 60 किलोमीटर एक काय गृहीत असतो त्याच्यामुळं किलोमीटर पर आवर हे काय मिळेल आपल्याला आन्सर मिळेल. बरोबर आहे. कशाचं AB किलोमीटर हे लक्षात ठेवा, पुढे उपयोगी पडेल. नेक्स्ट बघा त्याचप्रमाणे आता B2C चं काढायचं. बघा हाय ती फॉर्म्युला कुठला अवरेज व्हेलॉसिटी इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टोटल टाइम. पण बघा सेकंड व्हेलॉसिटी फॉर दी डिस्टन्स. आता काय बी आणि सी. BC इन किलोमीटर पर आवर. बघा हे किलोमीटर पर आवर मध्ये त्यांनी विचारलेलं सुद्धा आहे अगोदरच. डिस्प्लेसमेंट किती येईल 10 किलोमीटर. परत टोटल टाइम किती लागला 20 मिनिट. आता बघा 20 मिनिटला किती न गुणल्यावर 60 म्हणजे एका तासाचं येईल. बघा 10 गुणले 32 म्हणजे 3 न गुणावं लागेल. बरोबर आहे का. 3 आणि किलोमीटर आणि 20 इंटू 3 ॲज अ मिनिट. 10 इंटू 3 30 डिव्हिजन ऑफ 32 6 आणि वरचा 0 म्हणजे 60 मिनिट अँड किलोमीटर. म्हणजे काय येईल बघा 60 मिनिट म्हणजेच 1 आवर आणि किलोमीटरला किलोमीटर आहे. याचं काय येईल सोपंच आहे. हा एक काय गृहीत असतो त्याच्यामुळे 30 किलोमीटर पर आवर. हे काय सेकंड B2C आलं. हे तुम्हाला परत उपयोगी पडतं त्याच्यामुळे सांगितले डिटेलमध्ये. 3 बघा त्याचप्रमाणे दुसरं काय तिसरं C2D. C2D हाय असंच लिहा व्हेलॉसिटी फॉर दी डिस्टन्स. कुठलं डिस्टन्स आलं C2D इन किलोमीटर पर आवर. जे कशात विचारले ते बघत जावं. युनिट महत्वाचं आहे अगोदर. बघा किती किलोमीटर 20 मिनिट किती 30. हे किलोमीटर मध्ये हे मिनिट मध्ये. आता ह्याला किती न गुणल्यावर 60 येईल ॲज अ 2. 20 इंटू 2 डिव्हिजन ऑफ 30 इंटू 2 ॲज अ किलोमीटर अँड मिनिट इज अ युनिट. C 2 इंटू 2 4 0 3 इंटू 2 6 and 1 0 is a 1 0. Kilometer minute as a 60 minute means 1 hour and 40 kilometer. Same in a writing. See as a 41 is a optional as a 40 kilometer per hour is a answer. बघा पॉइंट क्लिअर झाला असेल तर पुढचा पॉइंट बघा आता. नाउ deduce the velocities for the distance BC CD. We see that the velocity of the truck is different in the different segment of the road AB, BC and CD. म्हणजे इथं velocity आपल्याला काय दिसून आली. जो काही वेग होता तो काय आला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा आलाय. पहिल्या ठिकाणी किती आला 60 किलोमीटर पर आवर आला. परत किती आला 30 किलोमीटर पर आवर. परत 40 किलोमीटर पर आवर. बरोबर आहे का. म्हणजे प्रत्येकाचा जो वेग आहे तो काय आला डिफरंट आला. ॲज अ डिफरंट इन डिफरंट सेगमेंट. सेगमेंट म्हणजे काय रेषा. जी काही रेषाखंड होती त्याच्यात वेगवेगळा आलेला आहे. नंतर बघा द अवरेज व्हेलॉसिटी फॉर द एंटायर रूट AD इज अ 40 किलोमीटर पर आवर. आपण जे काढलं फर्स्ट टाइमला ते 40 किलोमीटर पर आवर. बरोबर आहे का. नंतर दी व्हेलॉसिटी ऑफ अ पर्टिक्युलर मुवमेंट टाइम इज कॉल्ड एज इंस्टंटेनियस व्हेलॉसिटी. म्हणजेच काय एखाद्या विशिष्ट क्षणी असलेल्या वेगालाच काय म्हणलं जातं तात्कालीन वेग इंस्टंटेनियस. आणि पहिल्यांदा अवरेज व्हेलॉसिटी कुठे पाहिली. द व्हेलॉसिटी ऑफ अन ऑब्जेक्ट कॅन चेंज इन दी मुव्हिंग अलॉंग अ स्ट्रेट लाईन इज द अवरेज व्हेलॉसिटी. आणि इंस्टंटेनियस म्हणजे द व्हेलॉसिटी ऑफ अ पर्टिक्युलर मुवमेंट ऑफ अ टाइम. म्हणजे पर्टिक्युलर एका विशिष्ट क्षणी
असलेला जो वेग आहे त्या वेगालाच काय म्हणलं जातं, इंस्टंटेनियस व्हेलॉसिटी. क्लिअर द पॉइंट ऑफ अवरेज व्हेलॉसिटी अँड इंस्टंटेनियस व्हेलॉसिटी. नेक्स्ट बघा, इंस्टंटेनियस व्हेलॉसिटी कॅन बी डिफरंट ॲट अ डिफरंट टाइम. हा काय येतो, प्रत्येक जी जो वेग आहे इंस्टंटेनियस व्हेलॉसिटीचा डिफरंट इन डिफरंट टाइम वेगवेगळा येत असतोय. बघा ऍक्सिलरेशन बघण्याआधी अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. पुढे बघा, ऍक्सिलरेशन म्हणजे त्वरण कशाला म्हणतात, हे जी फॉर्म्युला ही दिलेला आहे. आता अगोदर आपण एकूण 5 फॉर्म्युले बघितले एकूण. आता हा 6वा फॉर्म्युला येईल. बघा, इन दी प्रिव्हियस एक्झाम्पल जे काय आता ट्रकचं एक्झाम्पल बघितलं ते ह्याच्याशी रिलेटेड आहे. बघा, द ट्रक कवर्ड इन द डिस्टन्स AB ऍट द 60 km/h, BC 30 म्हणजे आपण जे आन्सर काढलं 30 km/h आलं तर बरोबर आहे का, अँड CD इज 40 km/h. इट मीन्स द व्हेलॉसिटी फॉर द डिस्टन्स CD ग्रेटर दॅन द व्हेलॉसिटी ऑफ डिस्टन्स BC. म्हणजे जे काही सीडीचं जे अंतर होतं ते BC पेक्षा काय आहे, जास्त आहे. बरोबर आहे का. फ्रॉम द नंबर of second required for this change in velocity to takes place, the change in velocity per second can be deduced. This is called as acceleration. Acceleration कशाला म्हणलं जातं, जे काही आता एक्झाम्पल पाहिलं त्यातील जो काही वेग होता, व्हेलॉसिटी होती, ती पर सेकंड मध्ये किती चेंज होत होती. सेकंड ॲज अ रिक्वायर्ड सेकंड कॅन बी डेड्युस्ड, किती सेकंदात तो बदलत होता त्यावरून प्रति सेकंदाचा जो काही बदल काढता येतो त्यालाच काय म्हणलं जातं, इज कॉल्ड ॲज ऍक्सिलरेशन. व्हॉट इज केक्युजेस ऍक्सिलरेशन, हे कशामुळे घडत असेल. बघा, ह्याच्यावरून समजेल फॉर्म्युला. बघा, ऍक्सिलरेशन इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी. जो काही चेंज व्हेलॉसिटी पाहिला आपण आता, चेंज इन व्हेलॉसिटी आणि टेक अ टाइम फॉर चेंज, आणि त्याच्यात जो बदल झालेला आहे ते म्हणजेच काय, ऍक्सिलरेशन. बघा, चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजे काय, व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आपण पाहिलाय काय, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम आणि टेकन अ टाइम चेंज. ह्याला सुद्धा काय येईल, ह्याचं काय फॉर्म्युला तयार होतं हे दिलंय बघा. युनिट व्हेलॉसिटीचं काय आहे फॉर्म्युला, बघा इथं पाहिलेलं आहे, मी सांगते अगोदर. हो का, स्पीड व्हेलॉसिटीचं काय आहे, मीटर पर सेकंड. बरोबर आहे का. इथं जी व्हेलॉसिटी आहे ती कशामध्ये येईल, मीटर पर सेकंड. बघा, डिव्हिजन टेकन ऑफ दी युनिट सांगते मी, चेंज टाइम असेल तर काय तर सेकंड मध्ये येतं. हे जर खाली आलं तर काय होणार आहे, गुणाकार मध्ये येणार, त्याच्यामुळे एम डिव्हिजन ऑफ सेकंड स्क्वेअर येईल किंवा एम पर सेकंड स्क्वेअर. हे कुठलंही एक युनिट येईल, लक्षात ठेवा. नंतर बघा, यू नो दॅट दी ट्रक ड्रायव्हर इन्क्रीजेस और डिक्रीजेस दी व्हेलॉसिटी ऑफ अ ट्रक बाय मीन्स ऑफ ऍक्सिलरेशन. म्हणजे जो काही ट्रकचा ड्रायव्हर होता त्याचं जी व्हेलॉसिटी होती, जो वेग होता तो इन्क्रीज और डिक्रीज होता, कमी जास्त होता. पहिल्यांदा पाहिलं तो 10 किलोमीटर अंतर 10 मिनिटात पार केलं. परत B to C अंतर त्यानं 10 किलोमीटरच होतं पण 20 मिनिटं लागली, म्हणजे इन्क्रीज आणि डिक्रीज झालं, तिथंच दिसून आलं. बरोबर आहे का. दी व्हेलॉसिटी ऑफ दी ट्रक बाय मीन्स ऑफ, ते जे काही घडलं त्यालाच काय म्हणलं जातं, ऍक्सिलरेटर. त्वरण. यू माइट हॅव सीन अ टॉय कार दॅट रन्स अ clockwork spring. When they released for flat floor after winding of the spring goes in a straight line. However, when they hit on a one side, it changes direction and keeps going. If the collides of the walls, it stop. म्हणजे असे बरेचसे एक्झाम्पल पाहिले तर आपण खेळण्यातली जरी गाडी घेतली, बरोबर आहे का, टॉयज कुठलंही घेतलं ती काय कशी रन करते, कुठं क्लॉकवाईज म्हणजे त्याला एक विशिष्ट दिशा नसते. बरोबर आहे का, कशीही जात असते. इज अ ऍक्सिलरेशन. बरोबर आहे का. ती एक एक्झाम्पल येईल. पण सपाट जमिनीच्या आयुध सोडल्या ती काय होते, जी काही गाडी ती सरळ जाते आणि त्याला परत धक्का मारला की आणि काय जाते, ती दिशा बदलते आणि पुढं कुठतरी दुसऱ्या वेगानं ती जात असेल आणि भिंतीला जाऊन धडकल्यास थांबते, तिथं थांबली जाते. बरोबर आहे का. जो काही या वेगात बदल होतो, एखादी खेळण्यातली गाडी बघितली, जो काही बदल होतो या वेगालाच काय म्हणलं जातं, ऍज अ ऍक्सिलरेशन किंवा ऍक्सिलरेटर. स्टॉप. इट मीन्स दी व्हेलॉसिटी चेंज. इथं काय झाली, व्हेलॉसिटी वेग आहे तो चेंज झाला. हाऊ डिड दी चेंज टेक्स प्लेस. हा बदल कसा घडला, दॅट इज द ऍक्सिलरेशन. इट हॅपन्स बिकॉज दी कार कम्स इन टू कॉन्टॅक्ट विथ समथिंग एक्सटर्नल टू इट.
म्हणजे जी काही कार होती ती कशाच्या कॉन्टॅक्ट आली, एक्सटर्नल म्हणजे दुसऱ्या कशाच्या वस्तूशी तिचा संपर्क आला, तेव्हा हा बदल घडून आला. On a football ground, how does the direction of a ball moving a straight line change? फुटबॉल खेळ पाहिला असेल, फुटबॉल खेळातील जे काही मैदानावर सरळ जात असणाऱ्या जी काही चेंडूची दिशा आहे ती दिशा कशी बदलली जाते? वी सी दी प्लेयर चेंजिंग इट्स डायरेक्शन बाय किकिंग इट. त्याला काय करतात, ते किक करतात, त्याच्यामुळे ते डायरेक्शन काय होतं, प्रत्येक वेळी चेंज होत जातं. वेन दी डायरेक्शन चेंजेस दी व्हेलॉसिटी ऑफ बॉल चेंजेस, दॅट इज टू से ऍक्सिलरेशन. त्यालाच काय म्हटलं जातं, ऍक्सिलरेशन म्हटलं जातं. त्याचा जो व्हेलॉसिटी आहे, वेग आहे, जो काही मारण्यात जे काही फुटबॉल प्लेअर आहे तो काही त्या डायरेक्शन एकदा सरळ जातं, परत कोणीतरी किक मारली की तो आणि डायरेक्शन बदलतं, दॅट मीन्स तेव्हा त्याची व्हेलॉसिटी ही बदलली जाते. जो व्हेलॉसिटी बदलली म्हणजेच ऍक्सिलरेशन घडलं. द इंटरॅक्शन दॅट ब्रिंग्स अबाउट द ऍक्सिलरेशन इज कॉल्ड अ फोर्स. ज्याचं काही इंटरॅक्शन होतं ऍक्सिलरेशन मध्ये त्यालाच फोर्स म्हणलं जातं, म्हणजेच काय, बल. फोर्स ऍक्ट ऑन अ बॉडी. फोर्स कशावर डिपेंड असतो, एकतर बॉडीवरती, जो त्याला किती दाब देतो त्याच्यावर तो फोर्स डिपेंड करतो. बघा, यूज युअर ब्रेन पॉवर. दी युनिट ऑफ ऍक्सिलरेशन इज एम. मी आत्ताच काढून दिलंय तेवढ्यासाठी, काय, एम पर सेकंड स्क्वेअर. व्हेरीफाय दिस. हे व्हेरीफाय करा. बघा, ऍक्सिलरेशन बघा, व्हेलॉसिटीचं सूत्र काय आहे, मीटर पर सेकंड डिव्हिजन ऑफ, सेकंड आहे, नुसतं टाइम दिलंय बरोबर, टाइम टेकन फॉर चेंज, सेकंड. मग हा खाली जर आला तर काय होणार, डिव्हिजनलाच आहे आपण, म्हणजेच मीटर सेकंड स्क्वेअर, बरोबर आहे का, म्हणजेच मीटर पर सेकंड स्क्वेअर हेच येतं, बरोबर आहे का. नंतर बघा, फोर्स अँड ऍक्सिलरेशन, बल आणि त्वरण. बघा, टेक अ ग्लास मार्बल. मार्बल म्हणजे काय, खेळातील जी गोटी असते त्याला मार्बल म्हटलं जातं. याचं म्हणजे ग्लास म्हणजे काचेच्या. लेटर रोल ऑन अ बिंग स्मूथ टेबल टॉप. हे काय टेबलवर घेतले बघा ग्लास मार्बल, आणि गोटे घेऊन काय खेळायचं, घरंगळत द्या. नंतर बघा, आफ्टर सम टाइम, काही वेळाने काय करा, इट्स व्हेलॉसिटी विल डिक्रीजेस अँड इट विल स्टॉप. बघा, अगोदर एक काचेची काय घ्यायची, मार्बल घ्यायची, गोटी घ्यायची आणि ती टेबलावर ठेवायची आणि ती मारायची. म्हणजे त्याचं तेव्हा तुम्ही स्पीडचं किंवा व्हेलॉसिटी वेगाचं जर निरीक्षण केलं तर अगोदर काय दिसून येईल, जास्त दिसून येईल, आणि जास्तच कुठं तरी ते डिक्रीज होऊन ते काय होईल, स्टॉप होईल, म्हणजे पूर्णपणे थांबली जाईल. ऑन अ कॅरम बोर्ड, टू कॅरम कॉइन पुश्ड बाय स्ट्रायकर विल बी मूव फॉरवर्ड सम डिस्टन्स अँड दी सम टू स्टॉप. तुम्ही जर कॅरम बोर्डमध्ये स्ट्रायकर बघितलं, स्ट्रायकर नाकून हाणतो, बरोबर आहे का. तर स्ट्रायकर काय करतो, पहिल्यांदा एकदम जास्त स्पीडनं जातो आणि कुठं तरी तो स्पीड त्याचं डिक्रीज होत जातं. अगोदर इन्क्रीज असतं, ते डिक्रीज होत कुठं तरी ते स्टॉप होतं. बघा काय सांगितलंय, इफ अ कॉइन इज पुश्ड आफ्टर अप्लाइंग टाल्कन पावडर टू दी कॅरम बोर्ड, इट कीप यू मुव्हिंग लॉंगर टाइम देम कम इन टू स्टॉप. आणि जे काही आपलं कॅरम बोर्ड आहे त्याच्यावर जर टाल्कम पावडर टाकली, टाल्कम पावडरमध्ये काय होतं, त्याला जास्त स्मूथपणा येतो आणि ती स्ट्रायकरचाही वेग वाढवला जातो, म्हणजे त्याची व्हेलॉसिटी वाढली जाते आणि जी काही स्ट्रायकर आहे तो हाणल्यावर जास्त काळ इन्क्रीज या पोझिशन राहतो, बरोबर आहे, आणि कम टू स्टॉप, आणि तो स्टॉप होतो. व्हॉट कॅन इन्फर फॉर दिस. ह्याच्यातून तुम्हाला काय इन्फर झालं, बघा काय इन्फर होतंय, दी व्हेलॉसिटी ऑफ दी कॉइन डिक्रीजेस. बघा, जी कॉइन होती ती काय होती, डिक्रीज होते ड्यू टू दी फोर्स ऑफ फ्रिक्शन अँड कॉइन स्टॉप. आणि इफ फ्रिक्शन बिटवीन दी कॅरम बोर्ड अँड दी कॉइन रेड्युस्ड, दी कॉइन कीप मुव्हिंग दी लॉंगर टाइम. म्हणजे अगोदर तुम्ही नुसता कॅरम बोर्ड घेतला, तो काय असेल, थोडासा रफ असेल, त्याच्यामुळे आपल्याला टाइम काय असणार आहे, एकदम स्लो चालणार, आणि त्याच्यातलं फ्रिक्शन सुद्धा गुळगुळीतपणा, फ्रिक्शन म्हणजेच मऊपणा तो आहे कमी झालेला असेल. पण जेव्हा तुम्ही टाल्कन पावडर टाकताला त्यात फ्रिक्शन काय होईल, कॅरम बोर्ड आणि ते स्ट्रायकरचं फ्रिक्शन वाढलं जातं, रेड्यूस होतं, आणि दी कॉइन मुव्हिंग फॉर अ लॉंगर टाइम. त्याच्यामुळे जी कॉइन असेल किंवा स्ट्रायकर असेल तो काय चालतो, लॉंग टाइम मध्ये जास्त वेळ चालला जातो.
हा जनरली आपल्या घरी प्रत्येकाच्या घरी खेळतोच कॅरम, बरोबर आहे का सध्या तरी. इट वुड मीन्स दॅट नो फोर्स ऑफ फ्रिक्शन इज ऍक्टिंग ऑन अ मुव्हिंग बॉडी. म्हणजे हा कशावर ऍक्ट करतो, नो फोर्स, ह्याच्यावर फोर्स नाही तर फ्रिक्शन वरती जो काही मुव्हिंग बॉडी ते ऍक्ट करतो. विल कीप मुव्हिंग विथ अ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. म्हणजे इथं एकसारखा वेग चालत राहिलेला दिसून आला. कशामुळे, जेव्हा फ्रिक्शन घडलं, फोर्सवर नाही तर फ्रिक्शनवर ते डिपेंड केलं. आपण अगोदर तेवढा फोर्स लावला पण त्याचं ते फ्रिक्शन होतं कॅरम बोर्डचं ते कमी होतं. पण ते टाल्कम पावडर टाकल्यामुळे ते फ्रिक्शन वाढलं, त्यामुळे ते लॉंगर टाइम चाललं आणि त्यामुळे तिथं कॉन्स्टंट व्हेलॉसिटी चालली. म्हणजे त्याचा जो वेग आहे एकसारखाच लागला. द सायंटिस्ट, बघा सायंटिस्ट, तुम्हाला बरेचसे सायंटिस्ट येतात, फर्स्ट टिक मार्क करून घ्या. बघा, दिस सायंटिस्ट सर आयझॅक न्यूटन वॉज अ फर्स्ट स्टडी फोर्स अँड रिझल्टिंग ऍक्शन. म्हणजे आयझॅक न्यूटन जो काही सायंटिस्ट होता त्यानं पहिल्यांदा स्टडी कशावर केला, फोर्स आणि ऍक्सेलरेशन वरती, बल आणि त्वरणावरती. बघा त्याचा फर्स्ट लॉ, बघा न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन, न्यूटनचा पहिला लॉ. इफ नो फोर्स इज ऍक्टिंग ऑन अ बॉडी द व्हेलॉसिटी डज नॉट चेंज. बघा प्रत्येक वाक्य, म्हणजे तुम्ही एखाद्या वस्तूवर, कुठलीही वस्तू असेल, बघा पेन असेल, एका जागेला ठीक आहे, बरोबर आहे. द फोर्स ऍक्टिंग ऑन अ बॉडी, ह्याच्यावर तुम्ही काय, नो फोर्स, ह्याच्यावर कुठलाही फोर्स ऍक्टिंग केला नाही तर व्हेलॉसिटी, ह्याच्यावर कुठलाही वेग चालेल का, द व्हेलॉसिटी डज नॉट चेंज, ह्याच्यात व्हेलॉसिटीत काही चेंज होणार नाही. मी तर स्केल ठेवली. नंतर बघा, दॅट इज द बॉडी डज दी ऍक्सिलरेट, ह्याच्यात मी कुठंतरी ऍक्सिलरेट केलं, बरोबर आहे का. इन द अदर वर्ड द बॉडी इज अ स्टेशनरी, इट इज रिमेन स्टेशनरी, इट मीन्स मोशन, इट कंटिन्यू मुव्हिंग दी सेम व्हेलॉसिटी अँड सेम डायरेक्शन. म्हणजेच काय, एखाद्या बॉडी नॉट ऍक्सिलरेट, त्याचं त्वरण घडलं नाही. कशात, ही जी एखाद्या जागेला स्थिर होती. म्हणजे दुसऱ्या शब्दात सांगायचं तर एखादी वस्तू स्थिर असेल, द बॉडी म्हणजे कुठलीही बॉडी असेल, ही असेल, एखादी कुठलीही आपली स्वतःची असेल, तीही असू शकते. इफ अ बॉडी स्टेशनरी, एखादी वस्तू जर स्थिर असेल, बघा लक्षात ठेवा, इट रिमेन्स स्टेशनरी. जर एखादी वस्तू स्थिर असेल तर ती काय असते, स्थिरच राहते. इफ इट इज मोशन, जर एखाद्या वस्तूला गती मिळाली, बघा कुठंतरी ती मोशन करते, विल कंटिन्यू मुव्हिंग दी सेम व्हेलॉसिटी अँड सेम डायरेक्शन. त्याचं काय असेल, सेम वेग ही सेम असेल आणि त्याचं डायरेक्शन ही, आता वर्ण टाकलं त्याचं डायरेक्शन कुठं चेंज होतं का, नाही, एका सरळ रेषेतच पडतं, सेम डायरेक्शन येईल, त्याचा व्हेलॉसिटी सुद्धा सेम येईल. We have learned that it means the force you have seen the body is accelerate due to the force. Accelerate कशाला म्हटलं जातं, to the force. Suppose you place 1 kilogram standard weight. See this chapter on measurement. Measurement हा डिटेल मध्ये घेतलाय मी. बघा, on a surface with no friction and pull the acceleration of 1 meter square second square, the force applied is called as 1 न्यूटन. जे काही 1 मीटर सेकंड हे काय ऍक्सिलरेशन आहे, जर त्याचं फोर्स मध्ये कन्वर्ट केलं तर काय होतं, 1 न्यूटन. हे न्यूटननं लावलेला स्टडी मध्ये सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे सायंटिस्टनं आणि शोध ह्याचा कुणी लावला, न्यूटन, आयझॅक न्यूटन, लक्षात ठेवा. नंतर बघा, ट्राय धिस. प्लेस अ वेट ऑफ 1 kilogram ऑन अ स्मूथ वुडन टेबल, स्प्रेड अ some talcum powder evenly the table. Now pull the 1 kg weight on the acceleration of 1 meter per second square. म्हणजे 1 kg जर वजन असेल तर ऍक्सेलरेशन किती असेल, आताच पाहिलं त्याच्यामुळे सांगते, 1 किलो असेल तर 1 मीटर सेकंड स्क्वेअर युनिट मध्ये येईल त्याचं. परत अगेन पुल इट विथ, परत तेच केलं, ऍक्सेलरेशन ऑफ 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर घेतलं तर त्याचं वजन किती असेल, न्यूटन मध्ये केलं तर 2 न्यूटन असेल. विल बी टू टेक मेनी ट्रायल्स ऑफ टू दिस एक्झाम. समजा 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर असेल, 3 मीटर पर सेकंड असेल तर त्याचं फोर्स किती असेल, 3 न्यूटन. जर 8 मीटर पर सेकंड स्क्वेअर असेल तर न्यूटन मध्ये किती येईल, फोर्स किती येईल, 8 न्यूटन.
बरोबर आहे. फोर्स इज मेजर्ड बाय द एक्सेलरेशन दॅट इज प्रोड्यूस. बल हे निर्माण केलेल्या त्वरणानेच मोजले जाते. लक्षात ठेवा, बल हे मेजर केले जे काही मोजलेलं आहे त्वरणानंच मोजलं जातं. प्रोड्यूस. वी हॅव लर्नड दॅट द रिलेशनशिप बिटवीन ऑफ द डिस्प्लेसमेंट ऑफ बॉडी रिझल्टिंग फ्रॉम द फोर्स applied to it and the work done. We have also learned about the work energy relationship between ability to do work is called energy. जे कार्य करण्याची क्षमता आहे, गेल्या वर्षी 6th स्टँडर्डला पाहिलं, त्यामुळे मी काही जास्त एक्सप्लेन केलं नाही. वर्क ही कशाची रिलेटेड आहे तर एनर्जीशी रिलेटेड आहे. गेल्या वर्षी पाहिलेलं आहे, व्हिडिओ पण आहे त्याचे. नंतर बघा फोर्स, डिस्प्लेसमेंट अँड वर्क. बल, विस्थापन आणि कार्य. इन दी फिगर अलॉंग साइड अ स्ट्रिंग अटॅच्ड टू दी वुडन. बघा ही जी स्ट्रिंग आहे ती स्ट्रिंग कशाला अटॅच केली आहे? अटॅच टू दी वुडन ब्लॉक. वुडन ब्लॉकला केलेलं दिसते का? हा वुडन ब्लॉक आहे, हा वुडन ब्लॉक आहे आणि ही स्ट्रिंग आहे. आणि पास्ड ओव्हर अ पुली. इथं पुली पास केली आहे आणि टाईड अ वेट. इथं काही वेट अटॅच केले. ऑन अप्लाइंग अ सफिशियंट वेट. आणि सफिशियंट म्हणजे त्याला जेवढं सफिशियंट आहे तेवढंच दिले. द ब्लॉक विल बी सीन टू मूव्ह. आणि ब्लॉक मध्ये वुडन जो ब्लॉक आहे त्याच्यात काय होतं ते निरीक्षण करायचं. विच फोर्स बिईंग अप्लाइड हिअर. म्हणजे इथं कुठला फोर्स किंवा बल अप्लाय होईल. हाऊ कॅन दी फोर्स बी इन्क्रीज्ड. आणि हा जो काही बल आहे ते कसे वाढवता येईल. व्हॉट विल हॅपन्स ऑन अप्लाइंग फॉर फोर्स. म्हणजे अधिक बल लावले तर काय होईल, हे सर्व ह्याच्यावरून पुलीवरून समजेल आपल्याला. वुट व्हेन कॅन से दॅट दी वर्क इज डन बाय अप्लाइड फोर्स. म्हणजे लावलेलं बल कार्य झाले असे कधी म्हणता येईल, जेव्हा ह्याच्यात काही बदल घडला असेल, सर्व मध्ये वर्क घडलं जातं, तेव्हाच ह्या सर्व क्रिया काय होतील, घडल्या जातील. बघा, इफ अ ब्लॉक मूव्ह फॉरवर्ड, हे आन्सर आहे. We can say been displaced due to the displacement. We say that the force has been done some work. Force done some work. Can we measure this work? We know that the work done depends on the force. जे काही वर्क आहे ते कशावर डिपेंड करतं? फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. त्यानं किती विस्थापन केलं, इथून किती विस्थापन केलं आणि किती बल लावलं, त्या बलावरती हे डिपेंड करतं. बघा, दी फॉलोइंग फॉर्म्युला एक्सप्रेस दी रिलेशनशिप. बघा, वर्क हा फॉर्म्युला. वर्क इज इक्वल टू फोर्स अप्लाइड बॉडी एफ. फोर्स एफ. बघा, एफ इंटू एस म्हणजे डिस्प्लेसमेंट स्मॉल एस आहे ऑफ दी बॉडी ऑफ टेक्स प्लेस इन अ डायरेक्शन ऑफ दी फोर्स. ह्याच्यात जे डायरेक्शन आहे त्या डायरेक्शन ते डिपेंड करते. हे डायरेक्शन बघा, डिस्प्लेसमेंट आपल्याला माहिती सरळ रेषेत होतं ऍज अ डिस्प्लेसमेंट. आणि इथं काय जो फोर्स अप्लाय होतो तो फोर्स मीट ऑफ दी वर्क. बघा, इथं दिलाय फॉर्म्युला सुद्धा. वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट सेकंड मीन्स. नंतर बघा, गिट एसआय युनिट वर्क इज जूल. म्हणजे एसआय युनिट मध्ये वर्क कशात मोजलं जातं तर जूल मध्ये हे विचारलं जातं. बघा, युनिट. व्हाईल दी युनिट फोर्स इज न्यूटन एन अँड दी युनिट डिस्प्लेसमेंट मीटर. हे कशाचे सांगितलेत, हे जे फोर्सचे आताच पाहिलेत. फोर्सचं कुठला आहे, आता ही बरीच उदाहरणं बघितली. न्यूटन आहे. आणि सेकंडचं म्हणजे डिस्प्लेसमेंटचं कशात मोजलं जातं, डिस्प्लेसमेंट इज मीटर. बरोबर आहे का. इन सीजीएस सिस्टीम इन युनिट वर्क इज अर्ग. आणि सीजीएस मध्ये हे एसआय मध्ये जूल मध्ये मोजलं जातं जे वर्क होतं. फोर्स कशात मोजलं जातं, न्यूटन मध्ये. आणि डिस्प्लेसमेंट मीटर मध्ये. तर सीजीएस मध्ये जे वर्क आहे ते अर्ग या युनिट मध्ये मोजलं जातं. बघा, इफ अ फोर्स ऑफ 1 Newton parallel to the surface on the table is applied the wooden block on the table and the block displaced by 1 meter, then can be said to that the force has done 1 joule of work. In this example the displacement is in the direction of the force. म्हणजे टेबलवर जो काही लाकडी ठोकळा ठेवला होता, बरोबर आहे का, तो काय आहे, ह्या टेबलाशी काय आहे, सरफेसची अप्लाइड ऑफ द ब्लॉक ऑफ द टेबल ब्लॉक डिस्प्लेस्ड ऑन 1 मीटर. म्हणजे लाकडी ठोकरा समांतर काय आहे, 1 इथं काय फोर्स लागला कुठेतरी, म्हणजे 1 न्यूटन इतका फोर्स लागला. त्याचबरोबर हे जे डिस्प्लेसमेंट घडलं ते किती झालं, 1 मीटर झालं. इतक्या ठोकाचे काय वस्तू विस्थापन झाले तर
ते कशात मोजलं जातं? कार्य घडलं, हे जे काही झालं या पृष्ठभागाच्या ह्याच्यात, ते म्हणजे काय? वर्क घडलं. वर्क म्हणजेच काय? आताच पाहिलं वर्क याचं W, आणि ते कशात मोजलं जातं? जूल मध्ये. इतके कार्य बलाने म्हणजे झाले असं म्हणता येईल. उदाहरण विस्थापनाच्या दिशेने झालेलं पाहिलं आहे.